आणि जर आपण इथं मोर वरती क्लिक केलं आणि मॅक्झिमम वरती क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या कंपनीनं आतापर्यंत 16,025% रिटर्न्स दिलेत. कधीपासून रिटर्न्स दिलेत हे महत्वाचं आहे. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये असं नाही की आज तुम्ही पैसे टाकले आणि उद्या लगेच तुम्ही श्रीमंत व्हाल, असं नाही. यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत. जितके दिवस तुम्ही मार्केटमध्ये स्पेंड कराल किंवा एखादा स्टॉक बाय करून ठेवाल तेवढा तुम्हाला प्रॉफिट आहे तो जास्त होईल. बऱ्याच जणांना काय वाटतं की नाही आज मार्केटमध्ये 1 लाख रुपये टाकले की मला दुसऱ्या दिवशी लगेच आहे ते माझे डबल पैसे झाले पाहिजे, पण असं नाही. आपल्याकडे इथं पेशन्स असणं गरजेचं आहे. तर त्यामुळं इथं जर आपण चेक केलं 1999 म्हणजे सध्या शेअरची किंमत 1999 साली किती रुपये होती? फक्त 11 रुपये 59 पैसे होती. आणि 11 रुपये 59 पैशाचा शेअर कुठपर्यंत पोहोचला? 1868 रुपये सध्याची किंमत चालू आहे 2025 मधील. तर या ठिकाणी जर आपण चेक केलं तर इथून कंपनीचा शेअर कंटिन्यू आपल्याला अपसाइडला गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे ही ताकद आहे. आता 16,000% म्हणजे नॉट अ जोक, खूप मोठी अमाऊंट आहे. जर तुम्ही, आणि ही फक्त मी अमाऊंट सांगतोय तुम्हाला की या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर शेअरची इन्व्हेस्टमेंट तुमची एवढी झाली असती. या कंपनीचा डिव्हिडंड काय आहे, बोनस दिल्यानंतर ही अमाऊंट आहे ती करोडोमध्ये जाते. तुम्हाला विश्वास नसेल तर पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेल तुम्हाला की आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर करोडपती कसं होऊ शकतो किंवा अमाऊंट प्रॅक्टिकल दाखवेल तुम्हाला की आपण कशा पद्धतीनं एक CR कडे जाऊ शकतो, करोडकडे, जर इन्व्हेस्टमेंट तुमची असेल लॉंग टर्म साठी. पण यासाठी कसं तुम्हाला 5-10 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट 5-10 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. म्हणजे 5-10 वर्ष जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, करून ठेवली तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पुढे रिटर्न्स मिळू शकतात.